नमस्कार. वाईट दिवस आहे आजचा. बंगालच्या इतिहासातही वाईट दिवस आणि भारताच्या राजकीय वर्तमानातला काळा दिवस. सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होतील का माहीत नाही. ममता बॅनर्जी यांच्या छत्रछायेत वाढलेले सुवेंदू अधिकारी भारतीय जनता पक्षाचे बिनीचे शिलेदार आहेत. विजयानंतर ते मुख्यमंत्री होतील असं मानलं जात आहे, पण आज ते अत्यंत दुःखात आहेत. कारण त्यांचा सचिव चंद्रनाथ रथ याला काल रात्री 3 ते 4 गुंडांनी मोटरसायकलवरून येत तो गाडीत बसला असताना मारून टाकलाय. हो, मारून टाकलं आहे. भावी मुख्यमंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाला मारून टाकण्याची हिंमत पश्चिम बंगालच्या रस्त्यांवर दिसते. हे एक प्रचंड विदारक, भयान आणि मन सुन्न करून टाकणारं वास्तव आहे. सुवेंदू अधिकारींना टीएमसी तृणमूल काँग्रेस कसं काम करते हे पूर्णतः माहिती आहे. पूर्वी मागच्या निवडणुकीत त्यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. यावेळेला ममता बॅनर्जी राहत असलेल्या त्यांच्या पारंपरिक भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना पराजित केलेला आहे. आता खरं तर एका बड्या नेत्यांनी भारतातल्या एका वाघिणीचा असा पराभव केल्यामुळे ही हत्या झाली आहे का? दुर्दैवाने याचंही उत्तर नाही आहे. पश्चिम बंगाल, जिथे रवींद्रनाथ टागोरांसारखा एक संत पुरुष जन्माला आला, वेअर द माइंड इज विदाउट फिअर, चित्त जिथे भयशून्य, अशी ज्यांनी रचना केली, त्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय हत्या हा एक अत्यंत सामान्य विषय आहे. नक्षलवादाची चळवळ बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यातनं सुरू झाली, म्हणूनच त्याचं नाव नक्षलवाद असं आहे. तिथे जमिनीच्या मालकीसाठी निदान क्लास स्ट्रगल म्हणून लोक मारले जायचे, पण रक्तासाठी पश्चिम बंगालमधले राजकीय कार्यकर्ते चटावले आहेत का, अशी शंका निर्माण करणारं पश्चिम बंगालचं वास्तव आहे. 1970 सालचं एक उदाहरण आहे. सैनी नावाचं एक कुटुंब बर्धमान जिल्ह्यात राहत होतं. कुठून तरी देशांतर करून, म्हणजे फाळणीनंतर देशांतर करून ते पश्चिम बंगालमध्ये आले होते, स्थिरावले होते. खातं पितं सुखी कुटुंब होतं. काँग्रेसशी संबंधित होतं. काँग्रेसचे कार्यकर्ते होते मुलं, प्रणव आणि मलय सैनी. मुलाचं बारसं होतं कोणाच्या तरी. सीपीआयचे किंवा सीपीएमचे साम्यवादी पक्षावर विश्वास असणारे कार्यकर्ते धावत आले आणि त्यांनी या दोन्हीही कर्त्या पुरुषांना मारून टाकलं. केवळ मारून टाकून हे क्रौर्य संपलं नाही, तर या दोघांच्या रक्तानी माखलेला भात त्यांच्या वृद्ध आईला मृगनयनी सैनी यांना खाण्याची जबरदस्ती केली गेली. नंतर या प्रकरणाची चौकशी झाली. नंतर या प्रकरणात आयोग नेमला गेला. नंतर या प्रकरणाचं उदाहरण पश्चिम बंगालमधल्या राजकीय हत्यांचं एक सुरुवात म्हणून जिकडे तिकडे देण्यास सुरुवात झाली. काँग्रेसचे कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षांनी मारून टाकले. नंतर परिस्थिती बदलली. नंतर कम्युनिस्ट पक्षाला तृणमूल काँग्रेसच्या मंडळींनी मारायला सुरुवात केली. त्याच्या आधी साम्यवादी कार्यकर्तेही होते, तेही मारण्यामध्ये अग्रक्रमाने सहभागी होत असत, असं पश्चिम बंगालमधल्या इतिहासकारांचं मत आहे. कलकत्त्यामध्ये काँग्रेसनं एक मोर्चा काढला होता, युवक काँग्रेसनी, आणि त्या युवक काँग्रेसच्या मोर्चावर गोळीबार केला गेला. त्या 13 युवक कार्यकर्त्यांना मृत्युमुखी पाडलं गेलं. हा दिवस पश्चिम बंगालमध्ये आजही शहीद दिवस या नावाने काही राजकीय कार्यकर्ते साजरा करतात म्हणजे श्रद्धांजली अर्पण करतात. पश्चिम बंगालची ही खुनी होळी कधीही संपायचं नाव घेत नाही आहे. ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसला पराभूत करून जेव्हा सत्तेवर आल्या, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बदला नाही, आता आपल्याला बदल पाहिजे. परवा पश्चिम बंगालच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि पश्चिम बंगालमधल्या भव्य ऐतिहासिक विजयावर त्यांनी आता बदला नाही, बदलावचं राजकारण होईल असं सांगितलं. त्याच भाषेत तृणमूल काँग्रेस जेव्हा सत्तेत आली होती, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी वचन दिलं होतं की आता बदला नको,
आता परिवर्तन शब्द त्यांनीही तोच वापरला होता. पण प्रत्यक्षात तृणमूल काँग्रेसच्या हातात सत्ता आल्यावर त्यांनी कम्युनिस्ट पक्षांच्या लोकांना मारायला सुरुवात केली असा आरोप ठामपणे जबाबदारीने साम्यवादी पक्षाचे नेते करतात. व्हायलन्स इन पश्चिम बंगाल नावाचं एक पुस्तक आहे. त्याचे लेखक आहेत, जे लेखक असं सांगतात, तन्मय चॅटर्जी असं त्यांचं नाव आहे. हे लेखक सांगतात किमान 50 हत्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत, हे पुस्तक जुनं आहे, त्यावेळी गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत झाल्या. नंदीग्राम आणि सिंगूर या प्रकल्पांना जे माकपच्या काळात सुरू झाले होते, जे कम्युनिस्टांचे भांडवली वादाकडे सुरू झालेलं रूपांतरण मानलं जात होतं, त्यावेळेला जी आंदोलनं झाली होती त्यातही 50 लोक मृत्युमुखी पडले होते, कारण ते पॉलिटिकल व्हायलन्सची, राजकीय हत्यांची शिकार झाले होते. गेल्या वेळच्या निवडणुकीत 5 वर्षांपूर्वी जेव्हा ममता बॅनर्जी भारतीय जनता पक्षाचं आव्हान परतवून टाकण्यात यशस्वी झाल्या होत्या, तेव्हा देखील टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस अशा काही वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार राजकीय हत्या झाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते खाजगीत आणि कधी जाहीर मंचावर निकालानंतर 5 वर्षांपूर्वी 35 कार्यकर्ते मारले गेले असं सांगतात. अनेक कार्यकर्ते तिथे आपल्या नावाने गुन्हे नोंदवले गेलेले आहेत, म्हणून पश्चिम बंगालमध्ये जायला आजही घाबरतात. निवडणूक अंदाजांचं भाकीत करणाऱ्या काही संस्था जेव्हा ममता बॅनर्जी यांची परिस्थिती वाईट होऊ शकते असं भवितव्य मागच्या 5 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत सांगत होत्या, तेव्हा त्यांच्यावरही ठिकठिकाणी गुन्हे नोंदवले गेले, तुम्हाला मारून टाकू अशा धमक्या दिल्या गेल्या. कदाचित याच हिंसाचाराला कंटाळून बंगालमध्ये परिवर्तन झालं. बंगालच्या लोकांनी ममता बॅनर्जी यांच्यासारख्या शक्तिशाली नेतृत्वाला नाकारत भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. पण लगेचच ममता बॅनर्जी यांचे भाचे असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली. टीएमसीचं कार्यालय अजून एका ठिकाणी तोडलं गेलं असा आरोप केला गेला. तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षावर हा आरोप करतेय. भारतीय जनता पक्ष हा आरोप मान्य करायला तयार नाही. पण निकाल लागल्यानंतर आणि पुढचा मुख्यमंत्री शपथ घेण्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हत्या नोंदवल्या गेल्या आहेत. हा लोकशाहीवरचा धब्बा आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोणत्या स्तरावर जाऊ शकते याचं हे एक अत्यंत वाईट उदाहरण आहे. खरं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर शुभेंदू अधिकारींबरोबर त्यांचा जो सहाय्यक, जो अतिशय त्यांच्या सावलीसारखा वागायचा, सर्व गोष्टींची त्यांना माहिती द्यायचा, तो बिचारा मुख्यमंत्री निवासात रमला असता, त्याच्या सर्व श्रमांची तिथे सांगता झाली असती, तो आज थेट गुंडांकडून यमसदनाला पोचवला गेलेला आहे. शुभेंदू अधिकारी ही हत्या झाल्यानंतर स्वतः हजर आहेत. कार्यकर्त्याची, आपल्या सावलीप्रमाणे वागणाऱ्या सहाय्यकाची काळजी घेऊ शकलो नाही म्हणून अत्यंत व्यथित झालेली आहेत. पश्चिम बंगालची ही कहाणी, पश्चिम बंगालची ही खुनी होळी आणि पश्चिम बंगालच्या रक्तानी रंगणाऱ्या राजकीय नद्या केव्हा थांबणार आहेत हा खरा प्रश्न आहे. परिवर्तन तर झालंय, पण खरोखरच पश्चिम बंगालमध्ये शांती येईल का, मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाबद्दल आपल्याला वाटणारी काळजी आम्हाला जरूर कळवा. आम्ही इंस्टाग्रामवर आहोत, फेसबुकवर आहोत. नमस्कार.